साताऱ्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणात डॉक्टर महिलेने सुसाईड नोटमध्ये बलात्काराचा थेट आरोप केलेला आणि तब्बल 2 दिवसांपासून फरार असलेला मुख्य संशयित आरोपी गोपाल बदने अखेर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे। काल मध्यरात्री 12:30 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास गोपाल बदने अचानक फलटण शहर पोलीस ठाण्यात आला आणि त्याने शरणागती पत्करली। मृत डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाल बदनेवर अत्याचार केल्याचा थेट आरोप केला होता। यामुळे तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते। घटना घडल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत असताना बदनेने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होण्याचा निर्णय घेतला। सध्या गोपाल बदने फलटण पोलिसांच्या कस्टडीत असून आज दिवसभर त्याची कसून चौकशी सुरू राहणार आहे। आज रविवार असल्याने त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार का याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही। पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर बदनेने पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले की मी प्रामाणिक आहे, पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे। त्याच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला असून पुढील चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सातारा जिल्हा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सातारा।